मीन राशीवाल्यांनो, 26, 27 आणि 28 ऑगस्ट विसरू नका. ग्रहस्थिती देणार मोठे संकेत. करा हे 3 गुप्त उपाय. मीन राशीवाल्यांनो, जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटत असेल की मेहनत खूप आहे पण परिणाम कमी आहेत, पैसा येतोय पण टिकत नाहीये, एखादं महत्त्वाचं काम वारंवार अडतंय किंवा मनामध्ये एक अनामिक अस्वस्थता आहे, तर 26, 27 आणि 28 ऑगस्ट हे 3 दिवस दुर्लक्ष करू नका. कारण 28 ऑगस्टच्या आसपास मीन राशीशी संबंधित एक महत्त्वाची चंद्रस्थिती आणि ग्रहणाची घटना आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा काळ मन, भावना आणि स्वतःच्या निर्णयांकडे पाहण्याचा महत्त्वाचा काळ मानला जाऊ शकतो. आणि याच काळात तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव देखील महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त राशी भविष्य पाहणार नाही, तर 26, 27 आणि 28 ऑगस्टला कोणत्या ग्रहांचा कोणता प्रभाव मानला जातो आणि त्यातून कोणत्या क्षेत्रात संधी तुम्हाला निर्माण होऊ शकते, आणि शेवटी मीन राशीवाल्यांनी कोणते 3 विशेष उपाय करावेत हे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिसरा उपाय विशेषतः 28 ऑगस्टच्या दिवसाशी जोडून सांगणार आहे. आणि मीन राशीचे असाल तर सुरुवातीलाच कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. तर सर्वप्रथम आपण पाहूयात मीन राशीसाठी सध्याची मोठी ग्रहस्थिती. 2026 मध्ये शनी मीन राशीतच आहे, त्यामुळे मीन राशीवर शनीचा प्रभाव हा या काळातील एक महत्त्वाचा ज्योतिषीय विषय आहे. शनीचा अर्थ फक्त अडचण असा नाही, तर ज्योतिषीय मान्यतेनुसार शनी आपल्याला शिस्त, संयम, जबाबदारी आणि सातत्य शिकवतो. म्हणून गेल्या काही काळात एखादं काम खूप हळूहळू चालत असेल तर त्याचा अर्थ सगळं संपलं असा नाही. कधीकधी शनीचा काळ आपल्याला घाई करण्याऐवजी भक्कम पाया तयार करण्याची संधी देतो. शनी मीन राशीला काय देऊ शकतो, तर मीन राशीवाल्यांसाठीचा शनीचा प्रभाव विशेषतः 3 गोष्टी शिकवणारा ठरू शकतो. पहिली म्हणजे जबाबदारी, दुसरी पैशांमध्ये शिस्त आणि तिसरी म्हणजे अपूर्ण काम पूर्ण करण्याची ताकद. म्हणून या 3 दिवसात मीन राशीवाल्यांनी एखादं महत्त्वाचं काम सुरू करण्यापेक्षा आधीपासून अडकलेलं काम पूर्ण करण्यावर भर दिला तर अधिक त्यांना फायदा होऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. गुरुचा सकारात्मक संकेत. आता दुसरा महत्त्वाचा ग्रह म्हणजेच गुरु. 2026 मध्ये गुरु कर्क राशीतून पुढे जात आहे आणि त्याचा राशीवरील दृष्टीचा विचार केला तर मीन राशीसाठी ज्ञान, मार्गदर्शन, शिक्षण, सर्जनशीलता आणि भावनिक आधार या क्षेत्रांकडे लक्ष देण्याचा काळ मानला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही एखादे नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करत असाल, एखादा अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, व्यवसायात नवीन कल्पना वापरायची असेल किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचे असेल, तर हा काळ त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी चांगला वापरता येईल. 26 ऑगस्ट मन आणि निर्णय. आता येऊया 26 ऑगस्टवर. या दिवशी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मन शांत ठेवणे. तुमच्या मनात अनेक विचार असतील, एखाद्या व्यक्तीचे वागणे, पैशांचा प्रश्न, भविष्यातील चिंता किंवा एखादा निर्णय. पण या दिवशी भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी थोडा वेळ स्वतःला द्या. कारण सध्या ग्रहस्थितीकडे पाहताना घाईपेक्षा विचारपूर्वक निर्णय हा अधिक योग्य संदेश दिसतो. आजच्या शनिविषयक ज्योतिषीय मार्गदर्शनातही संयम आणि मोजून पाऊल टाकण्यावर भर आहे. तुमच्यासाठी 3 विशेष खास गुप्त उपाय. 26 ऑगस्ट या दिवशी हा पहिला गुप्त उपाय तुम्ही करा. सकाळी देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच इच्छा ठेवा. त्यानंतर 11 वेळा म्हणा ओम नमः शिवाय. पण यावेळी देवाकडे फक्त मला हे मिळू दे, मला ते मिळू दे असं बोलू नका, तर असं म्हणा महादेव, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे आणि चुकीच्या मार्गापासून नेहमी मला दूर ठेवा. हा तुमचा पहिला गुप्त उपाय. 27 ऑगस्ट संधी आणि सेवा. आता येतो 27 ऑगस्ट. या दिवशी मीन राशीवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, फक्त स्वतःसाठी विचार करू नका. ज्योतिषीय परंपरांमध्ये दान, सेवा आणि गरजू व्यक्तीला मदत करणे याला अनेकदा सकारात्मक उपाय मानले जाते. म्हणून 27 ऑगस्टला तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या किंवा एखाद्या भुकेल्या प्राण्याला योग्य अन्न द्या. आणि हे शक्य असेल तर कुणालाही न सांगता करा, कारण या उपायांमध्ये वस्तूपेक्षा भावना ही महत्त्वाची आहे. दुसरा गुप्त उपाय 27 ऑगस्ट. म्हणून 27 ऑगस्टचा दुसरा गुप्त उपाय आहे गुप्त अन्नदान. ना फोटो, ना पोस्ट, ना कुणाला सांगायचं. फक्त मनात महादेवाचे स्मरण करून एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करायची आणि मनात म्हणायचं माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ देत.
आणि माझ्याकडूनही कोणाचं भलं होऊ दे. 28 ऑगस्ट सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी मीन राशीशी संबंधित पौर्णिमा आणि आंशिक चंद्रग्रहणाची घटना आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून चंद्राचा संबंध मन आणि भावनांशी जोडला जातो, म्हणून हा दिवस भीतीने पाहण्याची गरज नाही. उलट मनातील जुने चिंता, राग, भीती आणि नकारात्मक विचार सोडण्याचा संकल्प करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम. ग्रहणाबाबत तुमच्या घरची किंवा धार्मिक परंपरा वेगळी असल्यास तीच पाळा. तिसरा गुप्त उपाय 28 ऑगस्ट. तर 28 ऑगस्टला रात्री किंवा तुमच्या परंपरेनुसार योग्य वेळी काही मिनिटे शांत बसा. मोबाईल दूर ठेवा. एक वही घ्या आणि त्या वहीत 3 गोष्टी लिहा. पहिली म्हणजे मला कोणती चिंता सोडायची आहे, दुसरी मला कोणती गोष्ट नव्याने सुरू करायची आहे, आणि तिसरी सर्वात मोठी इच्छा काय आहे. त्यानंतर डोळे बंद करा आणि 21 वेळा आपल्या श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ यांपैकी एका मंत्राचे नामस्मरण करा. आणि शेवटी म्हणा, देवा, माझ्या मनातील अंधार दूर करून मला योग्य मार्ग दाखव. हा तिसरा उपाय. आता एक तुमच्यासाठी खूप खास महत्त्वाचा संदेश. मीन राशीवाल्यांनो, या 3 दिवसात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाली तर ती फक्त ग्रहांमुळेच आली असे समजू नका, तर तुमच्या प्रयत्नांचाही त्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि जर 28 ऑगस्ट पर्यंत काही मोठा बदल झाला नाही तर निराश होऊ नका. राशी भविष्य हे मार्गदर्शन आणि श्रद्धेच्या चौकटीत पाहायचे असते, निश्चित भविष्यवाणी म्हणून नाही. तुमचे निर्णय, तुमचे कर्म आणि तुमचे प्रयत्न हेच तुमच्या आयुष्याला दिशा देतात. आता मीन राशीवाल्यांनी मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे. सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे? 1. पैसा आणि कर्ज. 2. नोकरी किंवा व्यवसाय. 3. प्रेम आणि कुटुंब. 4. मानसिक शांतता. कमेंटमध्ये 1, 2, 3 किंवा 4 हा अंक लिहा. आणि ज्यांना वाटतं की आता त्यांच्या आयुष्यात चांगला काळ सुरू व्हावा, त्यांनी कमेंटमध्ये लिहा, माझे चांगले दिवस सुरू होत आहेत. मीन राशीवाल्यांनो, 26 ऑगस्ट मन शांत करा. 27 ऑगस्ट सेवा करा. 28 ऑगस्ट जुन्या नकारात्मकतेला निरोप देऊन नव्या संकल्पनाची सुरुवात करा. आणि सर्वात महत्त्वाचे, देवावर श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न सोडू नका, कारण ग्रह दिशा दाखवतात अशी ज्योतिषांची मान्यता असली तरी त्या दिशेने चालायचे काम आपल्यालाच करावे लागते. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये एकदम मनापासून लिहा ओम नमः शिवाय. आणि अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक उपाय आणि धार्मिक माहितीसाठी स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.